स्वागतम स्वागतम सुस्वागतम। दमन गुजरात येथील के क्रीडांगणावर आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। चालू असलेला सामना खारबाव आणि खांडपे दोघांच्या नावामध्ये के क्रीडांगण के आणि सगळं काही दमन दौरा ओके। स्ट्राइकला असलेला फलंदाज पंडित, नॉन स्ट्राइकला जगदीश, सामना करेल गोलंदाज बजरंग। कालच्या सामन्यामध्ये बजरंग यांनी चांगली गोलंदाजी केली होती। सकाळपासून आपण ह्या क्रीडांगणाचा विचार केला तर 30-32च्या घरामध्ये धावा जमा होत आहेत, पण खऱ्या अर्थाने त्याचं कारण असे की ह्या ज्या पीच आहेत मातीच्या आहेत आणि असोसिएशनच्या माध्यमातून ह्या पीच बनवल्या जातात। कालच्यापेक्षा आज वातावरणामध्ये थोडा बदल आहे। ढगाळ वातावरण आहे, काल निरभ्र आकाश होतं, सूर्यप्रकाश क्लीन होतं। यस, गेम ऑन। आजच्या दिवसामध्ये काही चित्र स्पष्ट होईल की उद्याच्या दिवसामध्ये कोणत्या संघांना दमनच्या ह्या तिन्ही क्रीडांगणावर खेळायचं आहे। कारण आपण पाहतोय की 4 मधून 3 किंवा कंपल्सरी 2 अशा पद्धतीने आपल्याला विजयश्री खेचावे लागेल। बजरंग टू पंडित, गेम ऑन। 2:25 झालेत आणि अतिरिक्त धाव वाईड। 15 मिनिटांचा अवधी 3 षटकांसाठी दोन्ही संघांनी याची सूचना घ्यावी। तुमची वेळ सुरू। हळूच कट केलेला चेंडू पाहूया काय होते आणि सहज जेल पॉइंट मध्ये जावं लागेल फलंदाजाला। खऱ्या अर्थाने चेंडूची गती आणि दिशा अशी होती की फलंदाजाला मजबूर करावं लागलं तो चेंडू खेळण्यासाठी आणि सहज कव्हर पॉइंट मध्ये झेल होते। अतिशय नीट अँड क्लीन प्रिन्स मूवीज यांचं लाईव्ह प्रक्षेपण क्रीडांगण क्रमांक 3 वर चालू असलेला हा सामना। यानंतर होणारा सामना जयदुर्गा टेमगरपाडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स भादवड। दोन्ही संघांनी तयारीत राहायचे। दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेच 4 षटक होण्याच्या आतमध्ये तिसऱ्या षटकापर्यंत कॉम बॉक्स मध्ये येऊन थांबायचे। बजरंग जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने। एकच धाव। सकाळपासून भिवंडीचा सुमधुर आवाज काळूरामजी केनी यांना आपण ऐकलं। बजरंग मोठी दमन एंड कडून पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय थर्ड मॅनला। एक धाव कट करून पूर्ण होईल। एकेरी सिंगल, मुंबईची लोकल आणि धावेमध्ये सिंगल ही धावा चढता क्रम ठेवण्याचा एक अलग आहे। धावसंख्या झाली ती 3। पुन्हा एकदा जोरदार हवेमध्ये चेंडू आहे आणि हो व्हॉट अ कॅच। माइंड ब्लोईंग कॅच म्हणता येईल। चांगला प्रयत्न होता, फक्त संघनायकाने हात उंच केला आणि प्रयत्नामध्ये नक्कीच चांगला प्रयत्न आणि प्रयत्नाने यश मिळतंय।
आत्मारामांचा खेळ समाप्त होतोय. यानंतरचा फलंदाज विनोद केकेच्या या सुंदर क्रीडानगरीमध्ये हिरवागार क्रीडांगण. यामुळे होते असे की चेंडू थोडासा थांबून येतो. पिचवर पण हलकंसं गवत आहे. पूर्ण सर्कलमध्ये आंब्याची ही झाडं. पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू. अतिशय अनुभव या गोलंदाजीतून दिसतोय, कारण बजरंग यांना माहिती आहे हा त्यांच्यासाठी दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण सामना आहे. शेवटचा चेंडू कट करून थर्डमॅनच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक पळतोय परंतु पायाने अडवून 2 धावा पूर्ण होण्याच्या मार्गावर. आणि पाहूया तिसरी होतय का. आणि आता मात्र जावं लागेल फलंदाजाला. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये रन आउट होतोय. पहिल्या षटकांची धावसंख्या 5. यानंतर होणारे सामने जयदुर्गा टेमगरपाडा, गावदेवी स्पोर्ट्स भादवड, पाये वर्सेस खारबाव आणि पिंपळास वर्सेस भादवड. आजचा शेड्यूल काहीसा लवकरच संपेल की काय अशा पद्धतीने या संपूर्ण क्रीडांगणाचा किंवा आजच्या ह्या स्थितीचा विचार केला. काल आपण 6:15 वाजता डेल्टिनवर सामने संपले होते. 10:10 सामन्यांना सुरुवात झाली होती. मोहनदास डेल्टन क्रीडांगणावर मोहनदास यांनी मात्र कमालीची गोलंदाजी केली होती. विनोद शेंडे यांनी जी हॅट्रिक केली होती परंतु आज कालवारचा जितेंद्र म्हात्रे यांनी सुद्धा हॅट्रिक घेतली. हो, थोडासा उसळी बाउन्स होतोय. चेंडू मात्र बाईच्या स्वरूपात धाव मिळते. चेंडू मात्र फलंदाजाला बीट करून गेला असला. विकेट किपर सुद्धा बीट होतोय. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू कलीट झाल्यानंतर एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 6. गॅपच्या दिशेने मारलेला फटका परंतु क्षेत्ररक्षण चांगलं होते. फेक चांगले होते का पाहूया. आणि मला वाटतं कलेक्शन चांगलं. गडी बाद होतोय. उमेश कारभारी गोलंदाजीसाठी तयार. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक. 4 षटकांमध्ये खांडपे संघ किती धावा जमवेल, कारण क्रीडांगणाचा विचार केला तर सकाळपासून धावा जवळजवळ 35च्या आतमध्ये. मोहनदास आणि विजेंद्र ही जोडी मैदानामध्ये स्थिर. मगासपासून थोडीशी वातावरणामध्ये गरमी जरी असली परंतु आता मात्र हवेची झुळूक अंगाला स्पर्श करते. सूर्याने सुद्धा आपले डोळे उघडलेत. वातावरणामध्ये ज्या पद्धतीनं नक्कीच ढगाळपणा होता, सूर्याच्या येण्यानं हा ढगाळपणा थोडासा दूर होतोय. सन्माननीय संजय भाई म्हात्रे, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष, या सामन्याचा आनंद घेत आहेत. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न लॉंगॉनच्या दिशेने गेलेला चेंडू आणि डायरेक्ट हिट होते. पाहूया तिसरी धाव होते का.
फक्त स्ट्राईकला गेलेल्या फलंदाजाचं लक्ष नसल्यामुळे 2 धावांवर यशस्वी मजल आणि धावसंख्या झाली ती 9. सदादादा म्हात्रे यांनी सुद्धा या संपूर्ण स्पर्धेसाठी चांगली मेहनत घेतली. कव्हर पॉइंटच्या दिशेने मारलेला हा फटका 1 धाव पूर्ण होते. फेक चांगली होते, दुसरी धाव मात्र घेण्यास धजणार नाहीत. डुंगे या संघाच्या अनुपस्थितीत कालवार संघ खेळला. चांगल्या प्रयत्नात ते समोर आले आणि यश सुद्धा चांगलं मिळालं. काल दोन्हीही सामने डेल्टन क्रीडांगणावर त्यांनी जिंकले, परंतु आज मात्र एका सामन्यामध्ये त्यांना पराभूत करावा लागला. पंच करण्याचा प्रयत्न आणि वाईड. धावसंख्या झाली ती 11. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू जातोय. अचूक टप्प्याचा मारा करतोय. उमेश कारभारी. उमेश अचूक टप्प्याचा मारा करत, कारण आपल्याला माहित आहे की पीच मातीचे. आणि आता मात्र गॅपच्या दिशेने चौका जातो का पाहूया, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेक. मिड विकेटच्या दिशेनं गॅपच्या मधून मारण्याचा जबरदस्त प्रयत्न होता. काळुरुंजी साऊंड सिस्टीम चांगली आहे, व्हॉइस नीट अँड क्लीन आहे. कालची सुद्धा चांगली होती. काल आपण डेल्टीनला होतो, आज केकेला, उद्या आरकेला. राजू चव्हाण यांच्याकडून कालवार संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. खारबाव संघाला शुभेच्छा आल्या, धन्यवाद. खारबाव संघानं आपल्या ड्रेसवर जो गोल्डन पट्टा मारलाय सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न, जबरदस्त अचूक टप्पा पाहतोय आपण. खारबाव संघ थोडासा सरावात असल्याचं दिसतंय, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. किशोर संघाचा संघनायक, पण त्याचा कट करण्याचा प्रयत्न, वारंवार बीट होतोय फलंदाज. काही समजत नाही. चेंडूची लेंथ एवढी जबरदस्त आहे की चेंडू आणि बॅट यांचा कुठलाही समन्वय नाही. गोलंदाज किशोर संघाचा संघनायक असल्यानंतर गोलंदाजी कशा पद्धतीने असायला हवी याचं उत्तम उदाहरण देताना किशोर. तिसरा चेंडू आता मात्र हवेमध्ये, पाहूया. आणि आता मात्र कुठलीही चूक करणार नाही. नो, यस, नो बॉलवर मारलेला हा जबरदस्त प्रहार. जितका प्रयत्न मनोज यांनी केला होता स्वतःला यस नो बॉल, घेण्यासाठी स्वतःला जमिनीवर झोकून ती उंचावरून आलेला चेंडू झेल पकडला आणि विकेट किपरच्या हातामध्ये सहज उडालेली 8 ते 10 फुटांची ही जी झेल आहे ती झेल मात्र आपल्याला पकडता आली नाही. याचं कारण असं आहे की आयुष्यामध्ये ज्या सोप्या गोष्टी असतात त्या जर अधिक सोप्या आपल्याला फक्त वाटत असल्या तरी त्यांना प्रयत्न जर कमी पडले तर त्या कठीण होतात. आणि चांगले प्रयत्न असले तर आयुष्यातल्या बऱ्याचशा कठीण गोष्टी सुद्धा आपण सोप्या करू शकतो. हे 2 कॅच मधलं उदाहरण आहे. वेलकम प्रदीपजी जोशी, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे यश. थ्री 2 डॉट, थर्ड नो, 4 यस, 3 balls. Kishore, what a bowling, but
वाईट. अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल किशोर यांना. धाव सुद्धा मिळते अतिरिक्त. किती रन झालेत पाहूया, स्कोरर सांगतील. यस, किशोर दमनेंकडून जोरदार प्रहार. चेंडू हवेमध्ये. पाहूया रनअप होतय परंतु नाही. यस, चेंडू जोपर्यंत हवेमध्ये होता आपण पाहिलं की किती रनअप चांगला झाला. हवेमध्ये चेंडू असतानाच एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव चेंडू कलेक्ट होत असताना. गुड रनिंग बिटवीन ऑन द विकेट. या दोन धावांची संघाची धावसंख्या 19. आता मात्र कार्पेटच्या सहाय्याने टलवलेला चेंडू ग्राउंड शॉट म्हणता येईल. एक धाव पूर्ण, दुसरी धाव हा नानामध्ये. एकच धाव. तिसरं षटक मार्गाचं असताना धाव संख्या खांडपे या संघाची 20. इथे उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जोरदार प्रहार. चेंडू मात्र फक्त किशोर आणि फलंदाज यांच्या मधील अँगल तयार होताना. गुड कॅच, गुड जजमेंट अँड गुड बॉलिंग किशोर. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष, भिवंडी शहर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती तसेच शिवसेनेचे गटनेते संजयभाई म्हात्रे, संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील, सचिव प्रदीपजी जोशी, तसेच कोर कमिटी, तसेच सर्व निवड समिती या सर्वांच्या वतीनं उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. खूप छान वाटतं इथे सर्व हा क्रिकेटचा आनंद घेत असताना. काल सुद्धा डेल्टिनच्या जबरदस्त 30 डिग्री सर्कल मधला तो क्रीडांगण आपण पाहिला. अंतिम सामना सुद्धा डेल्टिनवर आपण उद्या पाहणार आहोत. शेवटचं षटक टाकण्यासाठी तयार जितू म्हात्रे. वेलकम जोशीजी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या 20. जितू थोडासा या ठिकाणी नक्कीच वाईड. अतिरिक्त धाव अजूनही 6 चेंडू टाकावे लागतील कारण धावसंख्या झाली ती 21. दोन्ही संघ जयदुर्गा टेमगरपाडा गावदेवी स्पोर्ट्स भादोड दोन्ही संघाचे संघनायक कृपया या ठिकाणी यायचं आहे. लगेच आपल्यामध्ये नाणेफेक होईल. त्या संपूर्ण सामन्याचं धावतं वर्णन के ग्राउंडवर के करतील काळूराम केनी. फुलटॉस चेंडू जाईल. चिकूच्या झाडाला स्पर्श करणारा चिकू शॉट. काल डेल्टन क्रीडांगणावर आपण न्यूठे शॉट पाहिले. या मात्र षटकाराने उसळणी मारते. धावसंख्या 27. असं म्हणायला हरकत नाही की एका चेंडू 7 धावा आल्या. जितू म्हात्रे, थोडस इंट्रक्शन दिलं जाते खेळाडूंकडून. जितू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि मारण्याच्या नादामध्ये. व्हॉट अ कॅच, गुड कॅच, गुड जजमेंट.
वॉट अ लाईव्ह टेलिकास्ट, वॉट अ लाईव्ह टेलिकास्ट. खूप सुंदर प्रेक्षेपण आपण पाहू शकतो. कॅमेरामॅन तुम्हाला विनंती आहे की जरा इथल्या क्रीडांगणाचा नजारा सुद्धा सर्वांना दाखवा. जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे संपूर्ण क्रीडांगणामध्ये असलेली झाडी दाखवा, तिथे बसलेले आमचे रसिक प्रेक्षक दाखवा. कॅमेरामॅन टेक युअर अँगल. यस, आपण पाहू शकता प्रेमनाथ तरे, मनोहर तरे, दिनेश भोईर. हात करायचे सर्वांनी कॅमेऱ्याच्या आपण अँगल मध्ये आहात. यस यस, कॅमेरा मूव्ह युअर अँगल. रसिक आपण सर्वजण जबरदस्त जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता. यस, गो टू मॅच. योगेश, पहिल्या चेंडूमध्ये वाईट, दुसऱ्या चेंडूमध्ये षटकार, परंतु पुढील जो चेंडू होता म्हणजे दुसरा चेंडू म्हणावा लागेल, गडी बाद करून पुढच्या चेंडूसाठी तयार जेतू. पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेने चेंडू कलेक्ट होतोय. बजरंग या ठिकाणी हिट करतोय, परंतु पाहूया काय घडतंय ते. जितू मात्र चुकी करणारे, कारण जितूला माहिती आहे हिट करायला गेलो आणि मिस झाला तर अतिरिक्त धाव जाईल. मैच कोई भी जीते अंदर कोई नहीं आएगा. 28. यस, जीतू म्हात्रे दमन एंड कडून गोलंदाजीसाठी तयार. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाही. वेगळ्या अँगलने चेंडू कलेक्ट होतोय 3-4 टप्प्यांनी. पाहूया. हो, पण बॅकअप चांगला आहे. 2 धावा सहज पूर्ण. प्रिन्स मूवीज लाईव्ह टेलिकास्ट. दमन दौऱ्यावरील भरपूर वर्षाचा अनुभव, त्याचबरोबर सुरत येथील मोठी इव्हेंट सुद्धा दरवर्षी ते करतात. ती डे नाईट स्पर्धा असते. गोवा या ठिकाणी ह्याच महिन्यामध्ये त्यांनी लाईव्ह टेलिकास्ट केली. आता महाराष्ट्र बाहेर सुद्धा प्रिन्स मूवीज यांचा जबरदस्त अँगल आणि जबरदस्त टेलिकास्ट आपण पाहतात. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित दमन दौरा 2026 दिवस दुसरा. चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात फक्त कट होऊन विकेट किपरच्या हातामध्ये एकच धाव. धावसंख्या झाली ती 31. ज्या वेळेला क्रीडांगणामध्ये काळूराम दादा लेफ्ट हँड बॅट्समन आणि राईट हँड बॅट्समन अशा पद्धतीचा अँगल असतो, त्यावेळेला आपण क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल होताना दिसतोय. आपण पाहतोय की ह्या संपूर्ण याच्यामध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समन कमी वापरताना दिसले, कारण हवेचा ओघ हा पूर्वेकडून पश्चिमेकडेचा आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये चेंडू जातोय, एक धाव सहज पूर्ण होईल. गडी धावत येतोय, चेंडू कलेक्ट आणि फेक होते. पाहूया, पंचांच्या निर्णयाची वाट पाहतोय आणि पंच कैलास नाईक यांचा हात आकाशाकडे, गडी बाद. पुन्हा एकदा धावसंख्या 32. काय झालंय सकाळपासून. जोक्स मध्ये फक्त 25 26 ऐकलेलं. चला, दोन्हीही संघाचे संघनायक यांच्या दरम्यान नाणेफेक करण्यासाठी भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे सचिव प्रदीपजी जोशी. जोशी साहेब, कॅमेऱ्याचा अँगल तिकडे आहे, एक जण तिकडे जा. जोशी साहेब मध्ये राहा तुम्ही. हा, यस. या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट्स भादवड या संघाने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. यानंतर होणारा सामना
जय दुर्गा टेमगरपाडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स भादवड नाणेफेक झाली आहे. गावदेवी स्पोर्ट्स भादवड या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. या सामन्यानंतर लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. किती धावांचं लक्ष आहे मित्रा? 33 धावांचं लक्ष गाठायचंय खारबाव या संघाला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. खांडपे संघ त्वरित आपण यायचं आहे मैदानामध्ये आणि सलामीची जोडी कालिका माता खारबाव या संघाच्या सलामीची जोडी मैदानात आपण उतरवायची आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित सन 2025-26 चा हा गुजरात राज्यातील केंद्रशासित प्रदेश असणारा दमन दौरा या दौऱ्याचा क्रिकेटच्या महासंग्रामातील आजचा दुसरा दिवस. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष संजयभाई म्हात्रे या संपूर्ण सामन्याचा आनंद घेत आहेत. कालपासून एक बघतोय सदा दादा की खांडपे हा संघ ग्राउंड मधून उतरला ना तर उतरताना ते एका सरळ रेषेत येतात बघा. कालपासून निरीक्षण आहे. सलामीची पहिली जोडी टाळ्यांच्या गजरामध्ये मैदानामध्ये रवाना होते आणि
अतिशय जबरदस्त फटका आपण पाहतोय. पॉझिटिव्ह माइंड क्रिकेट. जगदीश फुलटॉस चेंडूचा समाचार आणि पाहूया काय होतंय. हो हो, व्हॉट अ फिल्डिंग. जबरदस्त क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी जवळजवळ 4 धावा तर नक्कीच वाचवल्या. विनोद शेंडे यांना कोण विसरेल. डेल्टेन क्रीडांगणावर हॅट्रिक घेणारा गोलंदाज विनोद. धावसंख्या झाली ती 8. जबरदस्त प्रयत्न विनोद यांचा. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र पंचांचा हात आकाशाकडे. पायचीत बाद होत आहेत. मनीष मनेशजी हे स्वतः व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्रातले आहे डॉक्टर. स्वतः थोडेसे नाराज आहेत, चिंतित आहेत की नक्की काय झालं. आम्ही सर्वांनी पाहिलं दादा काय झालं. पायचीतच्या स्वरूपात बाद होऊन पंचांचा हात आकाशाकडे. जबरदस्त गोलंदाजी याला म्हणतात पॉझिटिव्ह माइंड गोलंदाजी. ज्या पद्धतीने खारबाव संघ पॉझिटिव्ह माइंडने या सामन्यामध्ये उतरलाय. आपण पाहतोय की पहिल्या चेंडूमध्ये निर्धाव, दुसऱ्या चेंडूमध्ये वाईड, तिसऱ्या चेंडूमध्ये षटकार, पुढचा चेंडू 1 आणि विकेट. व्हॉट अ बॉलिंग. चांगलं विवरण. धावसंख्या 8. संजय फुल टॉस चेंडू आणि आता मात्र पाहू. हो, चुकी करतोय क्षेत्ररक्षक. चेंडूच्या दिशेचा अंदाज आला नाही. कॅमेरामॅन सर्व लाईव्ह पाहणाऱ्या रसिकांना सुद्धा पाहायचं आहे की या क्रीडांगण कसं आहे. गोलाकार या क्रीडांगणावर आपल्याला जेव्हा वेळ मिळेल कॅमेराचा अँगल फिरवायचे, आम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवून आहोत. धावसंख्या झाली ती 12. विकेट जरी पडलेले असले, एक विकेट गेलेला असला तरी आता 12 धावा मात्र 33 धावांचं लक्ष गाठत असताना एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. यात कुठली शंका नाही. जगदीश हो पंच केलंय, परंतु आता मात्र सहज झेललं. एक एक मासा गळाला लागतोय. जो लागतोय त्याला टिपतात आणि जो आला तो गेला. परंतु मनोज मात्र अजूनही पिचवर आहे. जोपर्यंत मनोज पिचवर असेल तोपर्यंत चित्र वेगळं असेल. षटक संपतंय. 12. 18 चेंडू 21 धावा. खांडपे संघाचा कालपासून एक आणखी निरीक्षण करतोय की पाये संघानं आणि खांडपे संघाची जेव्हा मॅच लागली होती, काय मॅच झाली होती ती जबरदस्त. खांडपे संघाने जबरदस्त विजय मिळवला होता. कारण मानकोली आणि पाये या संघादरम्यान जेव्हा सामना झाला होता तेव्हा मानकोलीला पाये संघाने हरवलं, पण त्यानंतर मात्र पाये संघाला खांडपे संघानं पराभूत केलं होतं. मोहनदास आणि आता मात्र हो हो कॅच घेण्याची भरपूर संधी होती, कारण विसरायला नको होतं की ती कॅच मनोजची आहे. डोक्यावर हात मारतायत त्यांचे सर्व खेळाडू. दोन धावा सहज पूर्ण. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. खूप सुंदर या ठिकाणी आपण पाहतोय
पण ज्या पद्धतीने चेंडूला ग्लान्स केला होता, चेंडूच्या दिशेचा अंदाज आला नाही. असं त्यांना वाटलं की चेंडू माझ्या डोक्यावरून जातो की काय, पण थोडंसं बॅकला जाऊन ते चेंडू कलेक्ट केला असता तर कदाचित ती धाव होऊ शकली असती, कारण ती विकेट होती मनोजची. पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. कव्हरिंग चांगली आहे, बॅकअप चांगला आहे. कालपासून आपण म्हणतोय की बॅकअप इज मोस्ट इम्पॉर्टंट टू युअर लाईफ, अत्यंत महत्वाचं असतं. 16 काढवला. यस, धावसंख्या झाली ती 16. अजूनही 17 धावांची गरज वाटते. दुसरं षटक मार्गस्थ मोहनदास. इतिहासातील मोठं नाव मोहनदास करमचंद गांधी. ओ, विकेट कीपर बीड होते. थर्ड मॅनला चेंडू कलेक्ट होतोय. चांगला प्रयत्न. धावसंख्या किती राहिले याच्यापेक्षा आम्ही ती कशी रोखू शकतो याच्यावर जास्त प्रयत्न आहे खांडपे संघाचा, आणि तो एक पॉझिटिव्ह माइंड क्रिकेट खेळण्याचा त्यांचा मानस. विवरचना रचली जाते. राजेश जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. थर्डमॅनच्या दिशेने जास्तीत जास्त चेंडू कट होऊन जातोय. धावसंख्या झाली ती 18. अजूनही 15 धावांची गरज आहे, परंतु कुठल्याही पद्धतीने धावांकडे लक्ष न देता त्या रोकायच्या कशा याच्यासाठीची विवरचना खांडपे संघाची. जोरदार प्रहार. चेंडू पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेने जातोय. विकेट कीपर चेंडूला कलेक्ट होतोय. काय होते पाहूया, परंतु दोन्ही खेळाडूंमध्ये समन्वय. मनोज यांना इच्छा होती की दुसरी धाव मी घेणार म्हणून, पण शेवटी राजेश यांनी ओळखलं की दुसरी धाव घेण्याच्या नादात कदाचित मनोज हे धावबाद होऊ शकतील. एकच धाव. धावसंख्या झाली ती 19. अजूनही 14 धावांची गरज. दुसरं षटक मार्गस्थ. किती चेंडू शिल्लक आहेत या षटकातील? एक चेंडू शिल्लक. खांडपे संघाचे 12वे खेळाडू थोडेसे चिंतित आहेत. काल डेल्टन या ठिकाणी त्यांचा आम्ही उत्साह पाहिला होता. हो, पुन्हा एकदा काय होते पाहूया. चांगला प्रयत्न डाय मारून कलेक्ट केला जातोय, परंतु 2 धावांपासून रोखू शकले नाहीत. वॉट रनिंग. जबरदस्त कलेक्शन करण्याचा प्रयत्न, डाय मारून झेपावून चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता. राजेश थोडासा थकलाय, थोडासा इंजुर्ड झालाय का बघा. नो, यस, थोडस त्यांना. किशोर हे स्वतः संघासाठी जलपानाची व्यवस्था करताना शिवसेना उपविभाग प्रमुख नरेश म्हात्रे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. क्रिंग 9000 भादवडकर ग्रुप, गणेशजी पाटील, मंगेश पाटील, द बिग नेम इन क्रिकेट, तसेच प्रेमनाथ तरे, तसेच व्हॉइस ऑफ ठाणे, ज्यांना ठाणे जिल्ह्याचा आदेश बांदेकर म्हटलं जातं, मनोहर तरे, शिवसेना गटप्रमुख दिनेशजी भोईर सामन्याचा आनंद घेत आहेत. रितेश जोशी त्यांच्या सोबत आहेत. रितेश पाटील सुद्धा आपण त्यांना पाहतोय. आणि गोलंदाजीसाठी तयार विजेंद्र. संघाचा संघनायक विजेंद्र. फार मोठी जबाबदारी असणार आहे. या षटकामध्ये जेवढ्या धावा कमी होतील प्लस पॉइंट असेल खांडपे संघाला, तसा धावांच्या बाबतीमध्ये खारबाव संघ प्लस पॉइंट मध्ये.
धावसंख्या झाली ती 21. अजूनही 12 चेंडू 12 धावा. विजेंद्र संघाचा संघनायक जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू कव्हर पॉइंट मध्येच कलेक्ट होतोय. 1 धाव. 11 चेंडू 11 धावा. बॉल टू बॉल इक्वेशन. फलंदाजीसाठी तयार राजेश कालिका माता खारबाव या संघाचा खेळाडू. आतापर्यंत मनोज किती धावांवर खेळतोय? 13 धावांवर खेळतोय मनोज. 14 धावांवर खेळतोय विजेंद्र तू राजेश. आणि आता मात्र अतिरिक्त धाव मिळेल वाईड. आमचे पंच मात्र यंग आहेत. जेव्हा तुमचा लो स्कोरिंगचा सामना असतो, खऱ्या अर्थाने लो स्कोरिंगचा सामना याच्यासाठी की ह्या क्रीडांगणावर आतापर्यंत 32-33च्या घरामध्ये एवढ्याच निर्देशांकामध्ये रन निघालेत, त्यावेळेला पहिल्याच जर चेंडूमध्ये किंवा पहिल्याच ओव्हरमध्ये जर मोठा फटका आला तर मात्र आपल्याला विजयाची संधी भरपूर प्रमाणात उपलब्ध होते. फुल टॉस चेंडूचा समाचार. ओ व्हॉट अ कॅच. स्वतःला सावरत राजेश याचा झेल टिपत बाद व्हावं लागेल आणि तंबूत परतावं लागेल राजेश याला. या कॅच मधून पुन्हा एकदा मॅच मध्ये वापसी करतात थोड्या अंगाने. आपण पाहू शकता नीट अँड क्लीन. यस टेक इट. घेतली कॅच. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. रिलॅक्स मध्ये आपण पाहिलं. उमेश फलंदाजीसाठी रवाना होतोय. सेट होईल. अजूनही 10 रनांची गरज. पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाही. लॉंगांच्या दिशेने चेंडू कलेक्ट होतोय. एकच धाव. आठ चेंडू 9 धावा. 9 चेंडू 9 धावा. एक वाईड होता. यस विजेंद्र जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि पाहूया काय होतंय. चेंडूनी लॉंगॉनच्या दिशेने कलेक्ट होतोय. 2 धाव घेण्याचा प्रयत्न. मनोज मात्र वाऱ्याच्या दिशेने पळतोय. वाऱ्याच्या वेगाने सुद्धा पळतोय मनोज. या 2 धावेनिशी पुन्हा एकदा धाव संख्या 2 अंकाने वाढेल. धावसंख्या झाली ती 26. पहिल्या षटकापासून मनोज खेळतोय, धावतोय, पळतोय. षटकार सुद्धा मारला. थोडासा थकलाय पण संघासाठी त्याला उभं राहावं लागेल. मोस्ट इम्पॉर्टंट मॅच आहे त्यांच्यासाठी. विजेंद्रजी मनोज जोरदार प्रहार आणि विजयी षटकार. क्या बात है. 1 रन बाकी है ना. इक्वल. 1 स्कोर इज लेवल. यस स्कोर इज लेवल. विजेंद्र मनोज याला यस बाद व्हावं लागेल. मनोज याला षटकाराने 99% मॅच मध्ये आले, परंतु आता मात्र कट आउट आणि कुठलीही चुकी करत नाही. सहा चेंडू 1 धाव.
के क्रीडांगणावर चालू असलेला हा सामना. यानंतरचे सामने टिमगरपाडा वर्सेस भादवड, पाये वर्सेस खारबाव, पिंपळास वर्सेस भादवड. या वर्षीच्या दमन दौऱ्यामध्ये आयोजन नियोजनाची जी टायमिंग आहे, जो टाइम सेट केला गेलाय तो सेट नाही तर बेस्ट टाइम आहे. याच्यासाठी सर्वात अगोदर धन्यवाद त्या टीम की आपण बॉलर्स नेम विनोद शेंडे, मी काल चुकून त्यांना विनोद झेंडे बोललो होतो, पण विनोद यांनी काल हॅट्रिक घेतली. कदाचित या षटकामध्ये काळूराम केनेजी 4 ते 5 धावा शिल्लक असत्या, तो षटकार जर लागला नसता तर एक वेगळी रणनीती पाहायला मिळाली असती. आणि पाहूया हळूच पंचेशन कट होतोय आणि ओ आता मात्र एक धाव चोरून पूर्ण का होईना जबरदस्त पूर्ण केली, यशस्वी धाव. कॉंग्रॅच्युलेशन कालिका माता खारबाव. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. थँक्यू सदा म्हात्रे. आपण पंचांची भूमिका या ठिकाणी निभावलीत. मी मगाशी जे सांगितलं होतं ते चित्र आता आपण ग्राउंड मध्ये पाहू शकता. भले पराजित झाले असतील खांडपे संघ, ते क्रीडांगणामध्ये असतील, सर्कल मध्ये येतील, वंदन करतील आणि निघून जातील ती एका रेषेनं पाहू शकता आपण. थँक्यू. हा दादा. यानंतर कॉमेंट्रीसाठी तयार के क्रीडांगणावर के अर्थात काळूरामजी केनी. खूप खूप धन्यवाद.